नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. भारतांत कुशळटाय, गती आनी व्याप्ती आसा जाल्यार कोरियांत उच्च तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रांतली निपुणताय आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. दोनूय देशां मदली सामरीक संरक्षण भागीदारी अदीक घट्ट करपाक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आयज सावन जर्मनीच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. देशभरात घरगुती एलपीजीची पुरवण स्थिर असून वितरक केंद्रार कसलीच पुरवण खंडीत जाल्ल्याची खबर ना अशें सरकारान सांगलां. आयपीएल क्रिकेटांत सांजवेळा 7:30 वरांचेर सनरायझर्स हैदराबाद आनी दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं खेळ जातलो. आतां पुराय खबरो. भारतांत कुशळटाय, गती आनी व्याप्ती आसा जाल्यार कोरियांत उच्च तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रांतली निपुणताय आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. दोनूय देशांचें बळगें एकठांय करून दोनूय राष्ट्रांच्या तरणाट्यां खातीर आमी अगणीत संदी निर्माण करूंक शकतात. काल राष्ट्रपती भवनांत रिपब्लीक ऑफ कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्यूंग हांकां येवकार दितना राष्ट्रपतींनी सांगलें की मानवतेचो शाश्वत फुडार सुरक्षीत करपा खातीर भारत आनी कोरियान हरीत आनी निवळ उर्जेच्या मळार तशेंच हवामान संबंदीत हेर तंत्रगिन्यानाच्या मळार सहकार्याच्यो संदी सोदून काडच्यो. जहाज बांदप, बंदर उदरगत, डिजिटल सहकार, ल्हान आनी मध्यम उद्देग, तिखें, शिक्षण, संशोधन, संस्कृताय आनी लोकां मदीं संपर्क अशा वेगवेगळ्या मळार द्विपक्षीय सहकार्या खातीर दोनूय वटांनी म्हत्वाकांक्षी अजेंडा थारायल्याची तांणी दखल घेतली. तशेंच व्यापक आर्थीक भागीदारी कबलात विशीं वाटाघाटी परतून सुरू करपा खातीर दोनूय वटांनी संयुक्त घोशणापत्र आपणायलां असो उल्लेख तांणी केलो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी नवी दिल्लींत कोरियाच्या वित्तीय सेवा आयोगाचे अध्यक्ष ली इयोक वेऑन हांची भेट घेतली. अर्थ मंत्रालयान एका सोशल मिडिया पोस्टात म्हायती दिल्या की दोनूय देशां सहकार्य आनी ज्ञानाची देवाण-घेवाण वाडोवपाच्या मार्गाचेर चर्चा जाली. ह्या क्षेत्रां मदीं फिनटॅक नवोपक्रम, डिजिटल पेमेंट, गुंतवणूक, स्थानीक चलन सेटलमेंट आनी गिफ्ट सिटी तशेंच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणांतल्या वेवसायाच्या संदींचो आस्पाव आसा. दोनूय वटांनी स्टार्टअप्स आनी द्विपक्षीय गुंतवणुकीच्या क्षेत्रांत अदीक सहभागा खातीर मार्ग वळखुपाचेर विचार विनिमय केलो. जातूंत भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आनी मुळाव्या सुविधा निधीच्या माध्यमांतल्यान जावपी गुंतवणूक आस्पावता. ह्या शिवाय आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण आनी कोरियाच्या वित्तीय सेवा आयोगान एका समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या, जाचो उद्देश नियामक सहकार्य मजबूत करप आनी दोनूय अधिकार क्षेत्रां मदल्या वित्तीय सेवा परिसंस्थांच्या विकासाक चालना दिवप आसा. भारत आनी दक्षिण कोरिया हांणी खेळ, सांस्कृतीक आनी सृजनशील उद्देगाच्या मळार सहकार्या खातीर आनी उद्देगीक सहकार समिती स्थापन करपा खातीर 4 समजिकायेच्यो कबलाती केल्यात. नवी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्यूंग हांचे मदीं जाल्ल्या उलोवण्या उपरांत ह्यो समजिकायेच्यो कबलाती जाल्यो. जागतीक तणावाच्या ह्या काळांत भारत आनी कोरिया एकठांय येवन शांतताय आनी स्थिरतायेचो संदेश दितात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. 8 वर्ष बाद कोरिया के राष्ट्रपति की यह भारत यात्रा अत्यंत महत्वपूर्ण है. डेमोक्रेटिक वैल्यूज, मार्केट इकोनॉमी और रिस्पेक्ट फॉर रूल ऑफ लॉ हम दोनों देशों के डीएनए में है. इंडो पैसिफिक क्षेत्र में भी हमारा कॉमन आउटलुक है. दोनूय देशांमदली सामरीक संरक्षण भागीदारी अदीक घट्ट करपाक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आयज सावन जर्मनीच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. संरक्षण मंत्रालयान म्हळां की ह्या दौऱ्यान सध्या सुरू आशिल्ल्या संरक्षण सहकार्य उपक्रमाचो आढावो घेवपाची आनी दोनूय देशांच्या संरक्षण उद्देगा मदल्या सहकार्या खातीर नवीन मार्ग सोदपाची संद मेळटली. आपल्या दौऱ्या वेळार ते आपले जर्मन समपदस्थ बोरिस पिस्टोरियस हांचे वांगडा द्विपक्षीय चर्चा करतले. ह्या चर्चेत संरक्षण उद्देगीक सहकार्य वाडोवप, लश्करी संबंद अदीक घट्ट करप आनी सायबर सुरक्षा, कृत्रीम बुद्धिमत्ता आनी ड्रोन ह्या सारक्या उदेत्या क्षेत्रां मदल्यो संदी सोदपाचेर लक्ष केंद्रीत करतले. दोन्ही संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण उद्देगीक सहकार्य आराखडो आनी संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेंतल्या प्रशिक्षणा खातीर सहकार्याच्या अंमलबजावणी कबलातीचेर सय जावपाची शक्यताय आसा. द्विपक्षीय संबंद अदीक घट्ट करप आनी प्रादेशीक आनी जागतीक शांतता, स्थिरता आनी समृद्धीत योगदान दिवप हो ह्या दौऱ्याचो हेत आसा. भारत इंडिया कुलिंग एक्शन प्लॅनाची अंमलबजावणी वरवीं शाश्वत शीतकरण आनी हवामान बदलाक फुडो करपाच्या क्षमते प्रती आपली वचनबद्धता अदीक घट्ट करता अशें नवी दिल्लींत आयोजीत ग्लोबल हीट अँड कुलिंग फोरमांत उलयतना केंद्रीय विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग हांणी सांगलें. मंत्र्यांनी नमूद केलें की हें कुलिंग एक्शन प्लॅन देशभरांतल्या 250 परस चड शारांनी आदींच लागू केलां. वाडटें तापमान ही फक्त एक पर्यावरणीय चिंता नासून ताचो थेट संबंद संसर्गजन्य आनी असंसर्गजन्य अशा दोन्ही रोगां सयत वाडट्या भलायकी धोक्यांकडे आसा. भारता खातीर विशिश्ट संशोधन आनी उपायांच्या गरजेचेर तांणी भर दिलो आनी नमूद केलें की उश्णतेच्या ताणान डेंगी पासून ते हृदयविकारा मेरेनच्या दुयेंसाचेर परिणाम जाता, जाका लागून हवामान बदलाक प्रतिसाद दिवप हें भौशीक भलायकेचें प्राधान्य जालां.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. पश्चिम आशियात सध्याच्या संकटाक लागून निर्माण जाल्ल्या आडमेळ्यांनी वितरक केंद्रार पुरवठो खंडीत जाल्ल्याची कसलीच घडणूक घडूंक ना आनी देशभरात घरगुती एलपीजीची पुरवण स्थिर आसून वितरक केंद्रार कसलीच पुरवण खंडीत जाल्ल्याची खबर ना अशें सरकारान सांगलां. नवी दिल्लीत एका आंतरमंत्रालयीन पत्रकार परिशदेत उलयतना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाची सचिव सुजाता शर्मा हांणी म्हळें की प्रभावी वेवस्थापना खातीर सरकार खुबशीं म्हत्वपूर्ण पावलां उबारता, जशें की घरगुती एलपीजी उत्पादन वाडोवप, शारी आनी ग्रामीण दोनी भागांनी बुकिंगाचो काळ वाडोवप आनी गैरवापर रोखपाक डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड म्हळ्यार डीएसी लागू करप हें आसा. ऐसे स्टेट्स जो पीएनजी नेटवर्क के एक्सपेंशन में सपोर्ट कर रहे हैं उनको 10% एडिशनल कमर्शियल एलपीजी का एलोकेशन हो रहा है. मार्च के महीने से अब तक लगभग 4,93,000 नए पीएनजी कनेक्शन गैसीफाई किए गए हैं और 5,51,000 नए कंज्यूमर भी रजिस्टर हुए हैं. बंदर आनी जहाज बांधणी मंत्रालयाचे संचालक मनदीप सिंग रंधावा हांणी म्हायती दिली की 97,000 मॅट्रिक टना परस चड कच्चे तेल घेवन वचपी देश करिमा ह्या भारतीय ध्वजांकीत टँकरान ह्या म्हयन्याच्या 18 तारखेक हॉर्मुजाची सामुद्रधुनी सुरक्षीतपणान पार केल्या. आगामी राज्य विधानसभा वेंचणुकांच्या फाटभुंयेर वेंचणूक आयोगा कडच्यान एक कडक निर्देश जारी केला. त्या प्रमाण शारी पोलीस, ग्राम पोलीस आनी ग्रीन पोलिसांक खंयच्याय वेंचणूक संबंदीत कर्तव्यां पासत पयस दवरल्यात. मुख्य वेंचणूक अधिकाऱ्यांच्या मता प्रमाण मुक्त आनी पारदर्शक मतदान सुनिश्चित करपाक हें पावल उखल्लां. मार्गदर्शक तत्वा प्रमाण मतदानाच्या 3 दीस आदीं सगळ्या शारी, ग्राम आनी ग्रीन पोलीस कर्मचाऱ्यांक राखी पुलिसां लायनीत घालप बंधनकारक आसा. थंय तैनात आसतना तांकां कसलीच वेंचणूक जापसालदारकी दिवचे नात. मात मतदानाच्या दिसा तांकां साद्या वेशांत मतदान करपाची परवानगी आसतली. मतदान केंद्राचेर गणवेश परिधान करपाक सक्त मनाय केल्या. राज्यभरांतले पुलीस आयुक्त आनी जिल्लो अधीक्षकांक ह्या नियमाची कठोरपणान अंमलबजावणी करपाचे निर्देश दिल्यात. वेंचणूक आयोगान शिटकावणी दिल्या की खंयचेंय उल्लंघन हें गंभीर बाब मानतले. भारतीय रेल्वेन स्पश्ट केला की दिव्यांग व्यक्ती आतां वैधानीक डिसेबिलिटी आयडी म्हळ्यार यूडीआयडी कार्ड आसल्यार मेल आनी एक्सप्रेस गाड्यांच्या अनारक्षीत दिव्यांगजन डब्यांनी प्रवास करूंक शकतात. रेल्वे मंत्रालयान कळयलां की दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागान जारी केल्ले वैध कार्ड म्हळ्यार यूडीआयडी कार्ड वा सवलतीच्या दरा खातीर पात्र आशिल्ले दिव्यांग निर्दिष्ट डब्यांतल्यान वैध प्रवासी म्हणून थारतले. रेल्वेन सांगलें की हातूंत दिव्यांगजन डब्या सयत सेकंड क्लास लगेज कम ब्रेक व्हॅन म्हळ्यार एसएलआरडी आनी दिव्यांगजन डब्या सयत लगेज कम सेकंड क्लास लगेज कम ब्रेक व्हॅन म्हळ्यार एलएसएलआरडी आसपावता. मात हाचे खातीर वैध प्रवास प्राधिकरणाची आवश्यकता आसा. रेल्वेन अशें निर्देश दिल्यात की खऱ्या लाभार्थ्यां खातीर उपलब्धता सुनिश्चित करपाक रेल्वे कायदो 1989च्या तरतुदी प्रमाण ह्या डब्यांनी प्रवास करपी अनधिकृत प्रवाशांचेर कडक कारवाय करतले. आयपीएल क्रिकेटांत काल रातीं अहमदाबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत जाल्ल्या मुंबय इंडियन्सान गुजरात टायटन्साक 99 धांवड्यांनी हारयले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमार आज सनरायझर्स हैदराबाद आनी दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं खेळ जातलो. सांजवेळा 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत चंदीगड, दिल्ली, हरियाणा, उदेंत राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, गंगेटीक अस्तंत बंगाल, पंजाब आनी विदर्भ हांगा उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास दिला. अरुणाचल प्रदेशांत आज कांय सुवातांनी पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदां खातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहाय्यक, वृत्तवाचक, सीजी ऑपरेटर पदां खातीर इत्सूक उमेदवार 30 एप्रील मेरेन अर्ज करपाक शकतात. तर आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर हे नैमित्तीक पदां खातीर तात्पुरत्या करारा खातीर अर्ज मागयता. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारतांत कुशळटाय, गती आनी व्याप्ती आसा जाल्यार कोरियांत उच्च तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रांतली निपुणताय आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. दोनूय देशां मदली सामरीक संरक्षण भागीदारी अदीक घट्ट करपाक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आयज सावन जर्मनीच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. देशभरात घरगुती एलपीजीची पुरवण स्थिर आसून वितरक केंद्रार कसलीच पुरवण खंडीत जाल्ल्याची खबर ना अशें सरकारान सांगलां.
IPL क्रिकेटात सांजवेळा 7:30 वरांचेर सनरायझर्स हैदराबाद आनी दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं खेळ जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.